आणि पवित्र आत्मा माझ्याशी या जागेवर बोलला, I restoration our church building. ही भाषा खांदा बाबा, प्रभू ही चर्च बिल्डिंग वाढवत आहे. आमेन आमेन आमेन. लिहून ठेवा या जागेवर परमेश्वर देईल 1000 लोक बसतील. आमेन आमेन याच वेळेला मी ते स्वीकारलं आहे. आमेन. पवित्र आत्मा माझे शिकवलं आहे. I build up our church building and restoration and thousand people coming gather church. Receive the anointing. आमेन आमेन. Receive the rain. Receive the new servant. Receive the apostle. Receive the prophets. प्रभू सांगत आहे, हालेलुया. मी पवित्र आत्म्याच्या द्वारे बोलत आहे. हालेलुया. वेगवेगळ्या धर्माचे, आमेन. वेगवेगळ्या जातीचे, हालेलुया. वेगवेगळ्या वर्णाचे, वेगवेगळी भाषा बोलणारे प्रभू या जागेवर घेऊन ये. आमेन. येणाऱ्या दिवसामध्ये हे चर्च आपल्याला पुन्हा मोठं करायचं. हालेलुया. चर्चची मोठी बाल्कनी प्रभू तयार करतात. यस हालेलुया. आपण जेवढे बसत आहोत खाली, एवढे वर बसणार आहेत, जागेवर बसणार आहेत, खाली बसणार आहेत आणि प्रभूने याला पुन्हा दिल्ली करायला सुरुवात केली. आमेन. कारण देवाचं वचन सांगतं, मी तुला आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. आमेन आमेन आमेन. आशीर्वाद द्यायला. हालेलुया. जेव्हा पवित्र आत्मा माझ्याशी बोलत होता त्यावेळेला माझ्यासमोर हालेलुया. परमेश्वर देवा 2 मंडळं दाखवत होता. हालेलुया. 2 मंडळं दाखवत होता. हालेलुया. आणि त्या दोन्ही मंडळ्या खूप मोठ्या अभिषेकाच्या मंडळ्या आहेत. आमेन. त्यांच्या मंडळीचं चर्चचं जे स्वरूप आहे ते स्वरूप असं आहे, 100 फूट चर्च बांधलेलं आहे हालेलुया. आणि त्या 100 फूट चर्च मध्ये 50 फुटाची बाल्कनी आहे. म्हणजे जेवढे लोक त्या बाल्कनीत बसलेत, चर्चची वेदी जी आहे, वेदीवर बोलणाऱ्या सेवकाला बाल्कनीतले लोक पाहतात. 100 लोक खाली बसलेले लोक पाहतात, त्यांच्या समोर बसलेले लोक पाहतात. म्हटलं प्रभू हे शक्य आहे का? त्यांनी सांगितलं हे सर्व शक्य आहे. आमेन. येशूच्या नावात. आता मी चर्चमध्ये येण्याच्या अगोदर पवित्र आत्म्याने मला दाखवलं, घरात बसलो त्यावेळी निघालो, मला सोडून गेलो. परत घरातून येताना मला देवाने दाखवलं, मी तुझी मिनिस्ट्री वाढवणारा देव आहे. आमेन. हालेलुया. प्रभूला मी म्हणलो, प्रभू मला चिन्ह दे, मला दाखव की तू काय करत आहेस, हालेलुया. तू कशा पद्धतीने हे वाढवणार आहे. त्यावेळेला देवाच्या आत्म्याने मला सांगितलं, जगामध्ये ज्या मिनिस्ट्रीचं मोठं नाव आहे, कोरिया मिनिस्ट्री, मास्टर जोशुआ शालोमची. मला देव बापाने सांगितलं ओपन कर. मी घरात बसल्यावर निघायचंय तयारी झाली आणि मी सहज ऑनलाईन ओपन केलं. त्यावेळेला मी पाहिलं एका टायमाला त्या चर्चमध्ये 5 लाख लोक होते. इथे आल्यावर देवाच्या आत्म्याने मला सांगितलं, मी तुझी मंडळी वाढवणार देव. हालेलुया. आपल्याला प्रभूने खूप आशीर्वाद दिले, खूप आशीर्वाद दिले, खूप आशीर्वाद. हे वर्ष देवाच्या लोकांना आपल्यासाठी आशीर्वादाची रेलचेल करणार. आमेन. हालेलुया. रेलचेल करणार. मी तुम्हाला प्रत्येक वेळेला हेच सांगतो,
जगात दुष्काळ आहे, जगात दुष्काळ आहे. जगाची हिंमत नाही सोन्याच्या दुकानाकडे पाहण्याची देखील. जगाची हिंमत नाही मोटरसायकलच्या शोरूम कडे पाहण्याची देखील. जगाची हिंमत नाही फोर व्हीलरच्या शोरूम कडे पाहण्याची देखील. एवढा भयंकर दुष्काळ आहे. पण आज आपला देव सांगत आहे जे या जागेवर आहे, देवाच्या पवित्र स्थानात आहे, प्रभू म्हणतो तू पाशी ते मी तुझ्यासाठी आणून देईन. नवीन वर्ष आज पहिला रविवार आहे. पण देवाने मला दाखवलेल्या दिवसांनी 30 दिवस संपले. किती संपले? 30 दिवस, 31 दिवस संपले. देव म्हटला की मी तुझ्या मंडळीमध्ये फोर व्हीलर गाड्या देणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सगळ्यात पहिली गाडी यांनी वाघमारे अक्कानी उभा राहा. टाळ्या वाजवून त्याच्यानंतर दुसरी ट्रॅक्टर आणला पवाराकानी. पवाराकानी आले गाडी लग्नाला गेले. पवाराकानी टाळ्या वाजवून काल मला अचानक परवा मी अचानक देवगावला गेला तरी ती गाडी येईल आणि ते सगळे देवगावला संदीप फोन करायला खाली जायला खूप घरी गेलो. शेवटी मागच्या रविवारी शेवटच्या टप्प्याची चर्चमध्ये ते आले होते. 2 गाणे गायले, देवाचा आशीर्वाद स्वीकारला आणि परवा जाऊन फोर व्हीलर गाडी मनात घेणार नसताना गाडी विकत घेऊन आले. मला सांगितलं परत साहेब तुम्ही आले लगेच प्रार्थना. मनात घेणार नसताना रामा उभी राहा. मनात घेणार नसताना सचिनने फोर व्हीलर गाडी आणली. टाळ्या वाजवून देवा. आणि हे बोलत असतानाच हा सगळ्या गाड्यांचा मी विचार करत होतो. गाड्या किती आल्या? टू व्हीलर गाड्या ज्या आहेत त्यांना मोटरसायकली सांगितल्या. नाताळाच्या दिवशी 25 तारखेला आज तुम्हाला जे वचन सांगणार त्यावर मी साक्षी सांगतो तुम्हाला सगळ्यांना. सगळ्यात अगोदर जेव्हा मी गाडीबद्दल बोलत होतो त्यावेळेला ख्रिसमसच्या अगोदर सनी भद्रवाला नवीन जाऊन 1 लाख किती हजाराची गाडी 1,24,000 रुपयाची नवीन गाडी. त्याच्यानंतर मी पकडा उभे राहा. त्यांच्या मुलांनी गाडी आणली. 1,00,000 रुपयाची गाडी. त्याच्यानंतर विशाल भाऊने आले. देवराय विशाल भाऊ शीतल तुम्ही राजा विशालच्या बाजूने टपका. विशालने परवा जाऊन नवीन 125 सीसी पल्सर नवीन गाडी विकत आणली. आपण बोलतोय देवाच्या लोकांना, हे कोणाचं नाही. विश्वासणाऱ्या लोकांच्या घरासमोर येऊन पालक लोक विश्वासणारा एखादा व्यक्ती आहे. माझे वाघमारे अक्का दादा आहेत देवटाकडीमध्ये. त्यांच्याकडे एखादा चमत्कार घडलाय. प्रभू येशूच्या नावात त्यांनी या चर्चमध्ये स्वीकारलाय. येणारे जाणारे पालक लोक त्यांच्याकडे येतात कारण मी मुलीला सगळ्यांना शिकवतो का देवाच्या सेवकाचा आदर करा. कोणीही सेवक आपल्या घरी येऊ द्या, त्या सेवकाला त्याचं जाण्याचं, राहण्याचं, चहा पाण्याची सगळी व्यवस्था करा. कारण तो जाऊन सुवार्ता सांगणार आहे. ज्या व्यक्तीसाठी मी प्रार्थना केली फोर व्हीलर गाडी मिळावं, नाव सांगत नाही, गाडी मिळाली आणि दुसऱ्या सेवकाने त्या गाडीच्या शेजारी उभा राहून फोटो काढला आणि सांगितलं
आम्ही प्रार्थना केली आणि याला 4 व्हीलर गाडी मिळाली आणि फोटो व्हायरल केला सगळ्यात. मी त्या व्यक्तीला विचारलं ज्यांना गाडी घेतली, प्रेस लॉर्ड दादा अभिनंदन गाडी भेटल्याबद्दल. पुणे पलक साहेब ती गाडी घेऊन मी चर्चमध्ये येणार आहे कारण तुम्ही प्रार्थना करून केली, भविष्यवाणी केली आणि मला 4 व्हीलर गाडी. आपल्या बरोबर लोक आशीर्वाद शेअर करतात. प्रेज द लॉर्ड. आपले आशीर्वाद लोकांना सांगतात. पण ते आपले आशीर्वाद, आपल्या कुटुंबातले आशीर्वाद, आपल्या मंडळीतले आशीर्वाद. 3 दिवसापूर्वी एका पलक साहेबांचा मला फोन आला. सहज त्यांनी एका ग्रुपमध्ये टाकलं की माझी गाडी विकायची. सहज त्यांना फोन केला. पलक साहेब केवढ्याला गाडी द्यायची? त्यांच्या अगोदर आवाज लक्षात आला नाही, अगोदर बोलणं लक्षात आलं नाही. 2022 ची गाडी आहे एर्टिगा. चांगल्या कंडिशन मध्ये गाडी, 2-3 वर्ष गाडी वापरली. मी विचारलं पलक साहेब गाडी केवढ्याला द्यायची? मला त्यांनी सांगितलं 10.5 लाख रुपयाला गाडी द्यायची. 10,50,000. हो तुम्ही विचारलं म्हणे मला. नाही म्हटलं विचारलं सहज आपलं बघितली जरा मला गाडी चांगली वाटली. तुम्हाला घ्यायची का? मी तुम्हाला तिचा RC बुक वगैरे टाकून देतो. टाकून दिली. मी घेतली. त्याच्यानंतर पुन्हा 1-2 तासाने त्यांचाच फोन मला आला. बघा ट्रू कॉलरला त्यांनी नाव सर्च केलं किंवा ट्रू कॉलरला नाव आलं असेल म्हणून त्यांनीच मला फोन केला आणि मला सांगितलं, गोरे पलक साहेब तुम्ही बोललात मगाशी, माझ्या लक्षात आलं नाही गोरे पासून बोलताय, तुमचा हा नंबर माझ्याकडे नाही. हो दादा मला वाटलं कदाचित असेल हो किंवा नसेल. मी तुम्हाला पाहिलं नाही म्हणे. मी तुम्हाला समक्ष पाहिलं नाही, मी समक्ष तुम्हाला भेटलो नाही. मी तुमच्याशी बोललो आज पहिल्या वेळेला. आज पहिल्या वेळेला मी तुमच्याशी बोललो. मी तुमच्याशी कधीच बोललो नाही, पण तुमच्याबद्दल मी ऐकलं की एर्टिगा गाडीची 10.5 लाखाची आहे ना. एक काम करा पलक साहेब, फक्त मला 50,000 रुपये द्या आणि ही गाडी घेऊन जायचं लोन तुम्ही फेडा. काय म्हणते? त्या गाडीचं जे लोन आहे 10 लाख रुपये ते तुम्ही फेडा, फक्त मला 50,000 रुपये द्या आणि गाडी घेऊन जा. मी म्हणतो 50,000 फक्त? तुम्हाला जास्त वाटले तर आणखी कमी द्या, आणखी कमी द्या आणि ही गाडी घेऊन जा. मला हे विचारलं काय भानगडी तुम्हाला त्या गाडीचा फोन आला? काही नाही म्हटलं, शांत बसून नाही. आणि मग मला देवाच्या आत्म्याने सांगितलं की तुला गाडी कर्जावर घ्यायची नाही, गाडी कर्जावर घ्यायची नाही आणि जुनी तर चुकूनही घ्यायची नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर आणखी 10 मिनिटांनी मला फोन आला, पलक साहेब प्रार्थना करा, काम शेवटच्या टप्प्यात आले. काम झाल्याबरोबर पुण्यात एसटीने या आणि जाताना ज्या गाडीला हात लावता 4 व्हीलर गाडी लागती गाडी घेऊन जा. 30 लाख रुपये लागले. प्रभू सांगतो की मी तुला आशीर्वाद देणारा देव आहे. म्हणून नानी आल्यात. नानी तुमची साक्षी सांगितली बरं काय गाडीची सांगितली. आता तरी पेढे देऊ नका, पण हात दाखवला गेला टाळ्या वाजून द्यायला. कारण जे पेढे आज आलेले आहेत ना ते पुढच्या रविवारी येताना जास्त येणार आहे. आजच्या रविवारी कमी आले असते, पुढच्या रविवारी जास्त पेढे आले. अर्धा तोळ्याची आणखी काय केलंय? गळ्यातला अर्धा तोळ्याचं केले. टाळ्या वाजून आपण देवाचं 125 cc ची पल्सर गाडी आणली. अर्धा तोळ्याचं सोनं केलं. अर्धा तोळा ऐकायला जरा अर्धा वाटतो का नाही आपल्याला, अर्धा
तोळा जो आहे तो 40,000 आहे. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. आणि महत्वाची गोष्ट काय आणि पिटूची मम्मी दोघी जणी बोलत होते. बोलता बोलता नायकाने सांगितलं की चर्च मध्ये जे